नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। जिल्ह्यात खासगी लक्झरी प्रवासी वाहतूकचे पसरले जाळे, RTO व रहदारी विभागाचे दुर्लक्ष। ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या राजपत्र मसुद्यावर हरकत, सकल ओबीसी समाजाने दिले निवेदन। पथक विक्रेत्यांसाठी तयार केलेल्या बाजाराकडे लघु व्यावसायिकांनी फिरवली पाठ, महापालिकेच्या लाखोंचा रुपयांचा चुराडा। औषधींवर सवलत देणाऱ्या त्या डॉक्टरवर अन्न व औषध प्रशासन कारवाई करेल का, सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न। बस स्थानक चौकातील अंडरपास मध्ये पाण्यात अडकली 4 व्हीलर, अंडरपासला आले स्विमिंग पूलचे स्वरूप। आता सविस्तर बातम्या। अकोला शहरातून मागील काही वर्षांपासून खासगी लक्झरी प्रवासी वाहतूक राजरोसपणे सुरू आहे। शहरातील टॉवर चौक व मुख्य बस स्थानक परिसरातून अवैधरित्या प्रवासी वाहतुकीचा प्रकार बेधडकपणे सुरू असताना यावर उपप्रादेशिक परिवहन विभाग किंवा शहर वाहतूक नियंत्रण शाखा कारवाई करण्यास का धजावत नाही, हा मोठा प्रश्न आहे। नेहमी कारवाईसाठी तत्पर असणारे उपप्रादेशिक परिवहन व शहर वाहतूक नियंत्रण शाखा या अवैध लक्झरी प्रवासी वाहतूक संचालकांवर का कारवाई करत नाहीत, याचे उत्तर देण्यासाठी कोणताही अधिकारी तयार नाही। एक प्रकारे जिल्ह्यात अवैध लक्झरी प्रवासी वाहतुकीचे जाळे पसरत चालले आहे। या अवैध लक्झरी प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाचे दिवाळे निघत आहे, तर दुसरीकडे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी संचालकांचे मात्र चांगभलं होत आहे। अकोला जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात व तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ही अवैध प्रवासी वाहतूक बिनधास्त केली जात आहे। ट्रॅफिक रूल व कायद्याचे खासगी लक्झरी वाहतूकदारांकडून पालन होते का, हा मोठा प्रश्न आहे। हा व्यवसाय आता चांगलाच फुलत चालला आहे। या अवैध प्रवासी वाहतूक व्यवसायाला बळ देण्याचे काम बेधडकपणे केले जात आहे। जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक महोदयांनी या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसवण्यासाठी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी केलेला राजपत्राचा मसुदा मूळ ओबीसी समाजाच्या अधिकारांवर घाला घालणारा आहे। त्यामुळे शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मराठा समाजाला शासनाने 26 जानेवारीला दिलेल्या सगळे सोयरे आणि ओबीसी प्रवर्गात दिल्या गेलेल्या प्रवेशाच्या अधिसूचनेच्या विरोधात सकल ओबीसी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। शिंदे समिती आणि GR रद्द व्हावा आणि ओबीसी मधील घुसखोरी रद्द व्हावी याच्या अधिसूचनेचा निषेध यावेळी सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आला। अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। यामध्ये सर्वपक्षीय सकल ओबीसी समाज सहभागी होता। यापुढे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सकल ओबीसी समाजाच्या वतीने संबंधित मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। आम्ही कलेक्टर साहेबांना 26 जानेवारीला शासनाने जो अधिसूचना काढलेली आहे, ज्यामध्ये मराठा समाजाला सगळे सोयरे आणि सर्व मिळून सर्व सकट जो ओबीसी मध्ये प्रवेश दिला आहे, जे त्यांना सर्टिफिकेट दिले जात आहेत आणि जी शिंदे समिती यासाठी त्यांनी नेमलेली आहे ती समिती रद्द व्हावी, हा GR रद्द व्हावा आणि ओबीसींनी एवढा मोठा लढा देऊन जे ओबीसीचं हे मिळवलं आहे त्यात ही जी घुसखोरी आहे ही घुसखोरी रद्द झालीच पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही निषेध करण्यासाठी आज इथे कलेक्टर ऑफिसला आलो आहोत। यानंतर आम्ही जेवढे आमदार असतील अकोला जिल्ह्यातले त्या सगळ्यांच्या घरी जाऊन आमचा रोष व्यक्त करणार आहोत आणि हे जर थांबलं नाही, जर सरकारने रद्द केलं नाही तर हे आंदोलन ओबीसी उग्र केल्याशिवाय राहणार नाही। अकोला महापालिकेच्या वतीने लाखो रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेल्या पथविक्रेते बाजाराकडे लघु व्यावसायिकांनी पूर्णतः पाठ फिरवल्यामुळे महापालिकेच्या लाखो रुपयांचा चुराडा तर पथविक्रेत्यांनी उडवला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। लाखो रुपये खर्च करूनही पथविक्रेते बाजारात आपली दुकाने लावण्यास तयार नाहीत।
अकोला शहरात अतिक्रमणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढत असून पथविक्रेते बाजारासाठी महापालिकेने केलेला खर्च वाया गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे। शहरातील अतिक्रमणाची समस्या लक्षात घेता लघु व्यावसायिक फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून खुले नाट्यगृहामागील जागा महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यानंतरही व्यावसायिकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असून लघु व्यावसायिकांचे रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे आहे। अतिक्रमण पथक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवित असले तरी फेरीवाले लघु व्यावसायिक त्यांना दाद देत नसल्याने रस्त्यावरील अतिक्रमण कमी करण्यात महापालिका स्पेशल अपयशी ठरली आहे। अतिक्रमण कारवाई करण्यातही भेदभाव होत असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे। अतिक्रमण पथक आले की फेरीवाले लघु व्यावसायिकांची धावाधाव होते। पथक गेले की रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण थाटण्यात येत असल्याचे चित्र दररोज पाहावयास मिळत आहे। शहरातील औषध विक्रेत्यांकडून यापूर्वी औषधींवर सवलत देण्यात येत होती, परंतु काही जणांनी या संदर्भात तक्रार केल्यामुळे ही सवलत पूर्णपणे बंद झाली आहे। आता एका प्रसिद्ध डॉक्टराने जाहिरात देत औषधीवर 50% सवलत देणार असल्याचे सांगितल्याने या डॉक्टरावर केमिस्ट संघटना व अन्न व औषध प्रशासन कारवाई करेल का असा प्रश्न विचारला जात आहे। अकोला शहरात आरोग्य क्षेत्रात कार्यरत काही संवेदनशील सेवाभावी वृत्तीचे औषधी विक्रेते सामाजिक बांधिलकी जपत सवलतीमध्ये औषध विक्री योजना राबवून नागरिकांना मदत करण्याचे कार्य करत होते, परंतु काहींना या संदर्भात अडचण होत असल्याने त्याला विरोध करण्यात आला होता। केमिस्ट अँड ड्रगेश संघटनेने अन्न व औषध प्रशासनाकडे अशा सवलती देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्या काळात केली होती, तेव्हापासून ही सवलत बंद झाली होती। आता एका प्रसिद्ध डॉक्टरांनी औषधांवर सरळ 50% सवलतीचा फंडा वापरत जाहिरात केल्यामुळे या डॉक्टरांवर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन कारवाई करण्यासाठी पुढाकार घेईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। तसेच अन्न व औषध प्रशासनाने ज्या पद्धतीने ही सवलत बंद केली की या डॉक्टरांनी आता पुन्हा सुरू केल्याने या डॉक्टरवर अन्न व औषध प्रशासन कारवाई करेल का असाही प्रश्न विचारला जात आहे। विशेष बाब म्हणजे केमिस्ट संघटनेने सदर डॉक्टराला आधीच माहिती देत सवलतीचे बोर्ड उतरविण्याचा संदेश दिला, यावरून काहीतरी पाणी मुरत असल्याची चर्चा होत आहे। तसे पाहता कुठल्याही डॉक्टरला औषध विक्री करता येत नाही आणि त्यावर सवलतही देता येत नाही अशी जर जाहिरात दिली असेल तर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहे। गेल्या काही दिवसांपासून अकोला शहरातील प्रमिलाताई ओक सभागृह शेजारी असलेल्या अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या ठिकाणी वाहतूक बंदच बोर्ड लावण्यात न आल्यामुळे गुरुवारी दुपारी एक 4 व्हीलर साचलेल्या पाण्यात फसली। पाण्यात पोहणाऱ्या या 4 चाकी वाहनाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। अकोला शहरातील एकमेव महत्त्वाचा अंडरपास बस स्थानक चौक प्रमिलाताई ओक सभागृहातील टॉवर चौक दरम्यान तयार करण्यात आला आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून या अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून हा अंडरपास एक प्रकारे स्विमिंग पूल झाला की काय असा प्रश्न निर्माण झाला होता। या संदर्भात सिटी न्यूज मधून वृत्त प्रसारित करण्यात आले होते। यामध्ये दोन्ही बाजूने अंडरपास बंद असल्याच्या सूचना फलक लावण्यात आले नसल्याचे दिसून येते। त्यामुळे गुरुवारी अखेर या अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यात एक 4 व्हीलर अडकली। या 4 व्हीलरला काढण्यासाठी नागरिकांना चांगलेच प्रयत्न करावे लागले। टॉवर चौकाकडून ही कार जेव्हा अंडरपासमधून येत होती तेव्हाही या अंडरपासमध्ये पाणी होते, परंतु डेअरिंग करीत कार चालकाने गाडी अंडरपासच्या पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाणी अधिक असल्यामुळे त्याचा हा प्रयत्न फसला। शेवटी जवळपासच्या ऑटो चालकांच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली। अंडरपासच्या स्विमिंग पूलमध्ये पोहणारी ही कार पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती। अंडरपासच्या स्विमिंग पूलमध्ये फसलेल्या या कारची चर्चा चांगलीच गाजली आहे। शहरातील प्रसिद्ध एकता ज्वेलर्स येथे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि आनंदाचे काही क्षण जगता यावे यासाठी हळदी कुंकू सर्वांसाठी व मकर संक्रांत सुंदरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अकोला शहरातील नेकलेस रोड रतनलाल प्लॉट स्थित प्रसिद्ध एकता ज्वेलर्समध्ये गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी हळदी कुंकू सर्वांसाठी आणि संक्रांत सुंदरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन अर्चना शर्मा, मंजुषा जोशी, सिमरन कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट अनिता गुराव शिंदे यांची विशेष उपस्थिती होती। एकता ज्वेलर्स प्रस्तुत हळदी कुंकू सर्वांसाठी आणि संक्रांत सुंदरी स्पर्धेला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दर्शवत प्रतिसाद दिला।
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि आनंदाचे आणि विरंगुळ्याचे काही क्षण जगता यावे यासाठी एकता ज्वेलर्समध्ये हळदी कुंकू सर्वांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन आणि सूत्रसंचालन जया भारती इंगोले यांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता एकता ज्वेलर्सचे संचालक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमांमध्ये सहभागी महिलांनी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। विराजमान झाले श्रीराम विजयरावांचं नाव घेते, बोला जय श्रीराम। फुलाचा कसा असतो पंच, अजयरावांचं नाव घेते, मैत्रिणींनी जागृत केला लोकमत सखी मंच। आम्ही नेहमीच एकता ज्वेलर्स मध्ये येत असतो आणि नेहमी इथे बरेच दिवसाचा हा प्रोग्राम होत असते। आम्ही नेहमी हा प्रोग्राम अटेंड करत असतो आणि इथे नवीन नवीन खूप माहिती मिळते, आपल्याला माहिती जाते काय कुठे इन्व्हेस्ट काय कसं काय। तरी मी एकता ज्वेलर्सचे खूप धन्यवाद हे करते, आभारी आहे आणि त्यांनी असेच प्रोग्राम घेत राहावे। आम्ही खूप आतुरतेने या प्रोग्रामची वाट पाहत असतो। एकता ज्वेलर्स में आज हमको बुलाया है। हम लोग तो एक्चुअली कई सालों से एकता ज्वेलर्स में जब से उन्होंने हल्दी कुंकू का कार्यक्रम चालू किया है, हम लोग सभी हमारी सखी सहेलियों को लेकर आते हैं और हम लोगों को सभी को इंतजार रहता है कि कब संक्रांत आती है और जनवरी महीना आता है और एकता ज्वेलर्स वाले हमको बुलाते हैं। महिला ने जो बचत करना चाहिए, जिनसे एक साथ में पूरा खर्चा नहीं कर सकते, हम लोग थोड़ा थोड़ा करके कर सकते हैं, तो उसकी सुविधा यहाँ एकता ज्वेलर्स वालों ने हम लोगों को यहाँ दी है बीसी के माध्यम से, ताकि हम लोग हर महीने जो भी हमारी सैलरी होती है उस हिसाब से 1000 से लेकर 10,000 तक हर महीने हम लोग भरते हैं। महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले, ज्यामध्ये उखाणे स्पर्धा होती, त्याच्यानंतर संक्रांत सुंदरी स्पर्धा होती। मी संक्रांत सुंदरीमध्ये मला संक्रांत सुंदरी होण्याचा मान मिळाला, याबद्दल मी एकता ज्वेलर्सचे खूप खूप आभार मानते। येत असतो इथे दागिने खरेदी करण्यासाठी आणि महिलांच्या कलागुणांना वाव सुद्धा इथे मिळते। त्याच्यामुळे मी असे आवाहन करते की तुम्ही एकता ज्वेलर्सला एकदा अवश्य भेट घेऊन नवीन दागिने घेऊन त्याचा आनंद घ्यावा म्हणून। मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली, वाट मिळाली हक्काची, विशाल रावांनी दिली प्रेरणा सशक्त महिला बनण्याची। थँक्यू। अकोटफाईल पूर पीडित कॉलनी प्रभाग क्रमांक 2 चे युवा सामाजिक कार्यकर्ता उस्मान शाह लुकमान शाह यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांची शेकडो कार्यकर्त्यांसह भेट घेतली। यावेळी त्यांचा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अकोटफाईल पूर पीडित कॉलनीतील रहिवासी उस्मान शाह लुकमान शाह हे तरुण समाजसेवक शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते, जेथे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी युवा कार्यकर्त्यांशी चर्चा केली। यावेळी सामाजिक युवा कार्यकर्ते उस्मान शाह यांचा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। याशिवाय उपस्थित इतर कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला। आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांबाबत उत्सुकता वाढली आहे। अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा मोठा प्रभाव आहे। या पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यात आले होते। यावेळी अकोटफाईल पूर पीडित कॉलनी व प्रभाग क्रमांक 2 चे युवा सामाजिक कार्यकर्ते उस्मान शाह लुकमान शाह, त्यांचे सहकारी अन्सार शाह लुकमान शाह, निसार शाह लुकमान शाह, गौहर शाह, कादर शाह, चोहट्टा बाजार पंचायत समिती सदस्य मुस्ताक शाह, लड्डू शाह, पंचायत समिती सदस्य चोहट्टा बाजार बशीर शेख, नासिर खान यांच्यासह शब्बीर खान, शमदाद शाह, शेख महबूब, सलीम शाह, शेख फरान, शेख रईस, मयूर वाकोडे, सुमित धाडसे, विनोद तेलंग, गणेश सावळे, सूरज तायडे, अंकुश खंडेराव यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। युवा समाजसेवक उस्मान शाह यांनी ॲडव्होकेट आंबेडकर यांच्याशी आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केली। त्याचवेळी पूर पीडित कॉलनीमध्ये भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली। त्यावर ॲडव्होकेट आंबेडकर यांनी युवा कार्यकर्ते उस्मान शाह यांना आगामी काळात लवकरच भेटण्याचे आश्वासन दिले। उस्मान शाह आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत।
त्यांच्यासोबत शेकडो युवा कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत। मंगळवारी सायंकाळी म्हैसांकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरसायकल चालकाने पारत फाट्याजवळ हॉटेलमध्ये बसलेल्या एका इसमाला जबर धडक दिली। या अपघातात सदर इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम पारद येथे मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान म्हैसांकडून भरधाव वेगाने ट्रिपल सीट येणाऱ्या मोटरसायकल चालकाने पारत फाट्याजवळ हॉटेलसमोर बसलेल्या एका इसमाला उडविले। या अपघातात मोटरसायकलवरील तिघे व सदर इसम गंभीररीत्या जखमी झाले। चौघांनाही उपचाराकरिता अकोला सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले असता उपचारादरम्यान हॉटेलसमोर उभा असलेल्या इसमाचा मृत्यू झाला। या इसमाचे नाव रमेश बळीराम मानकर असून दुचाकी चालवणारे मंगळूर कांबे येथील रहिवासी असल्याचे समजते। या अपघातात रमेश मानकर यांच्या डोक्याला जबर मार लागला होता, त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून मोटरसायकल चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक पाक्षिकाचे पहिले संपादक पांडुरंग नंदराम भटकर यांच्या कार्याला समर्पित मूकनायक पत्रकारिता सन्मान सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले नाट्यगृहात मधुसूदन भटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। मूकनायक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांना राज्य मूकनायक पत्रकारिता पुरस्कार सन्मान चिन्ह व 25,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले। तर सन्मान चिन्ह व रोख 10,000 रुपये देऊन जिल्हा मूकनायक पत्रकारिता पुरस्काराने दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टचे उपसंपादक पत्रकार विशाल बोरे यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी पुरस्कारात मिळालेले 10,000 रुपयांची रोख रक्कम पत्रकार विशाल बोरे यांनी मूकनायक समितीला अभ्यासिकांना ग्रंथवितरणासाठी समर्पित केली। यावेळी मूकनायक महोत्सव सोहळ्याला सुप्रसिद्ध गीतकार मनोज राजा गोसावी, प्राध्यापक डॉक्टर संतोष हुसे, साहित्यिक ॲडव्होकेट अनंत खेडकर, इंटक नेते प्रदीप वखारिया, प्रदीप चोरे, राष्ट्रीय वक्ते अक्षय राऊत, महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल तायडे, सचिव दिनकर गुदडे, कोषाध्यक्ष रवींद्र पळसपगार यांच्यासह मूकनायक समिती सदस्य उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या वतीने विविध मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 फेब्रुवारी रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध मागणीकरिता व शासनाचा निषेध व्यक्त करण्याकरिता घंटानाद आंदोलन करण्यात आले। तालुका स्तरावर MIDCची स्थापना व सक्षमीकरण करणे, अवाजवी परीक्षा शुल्क, पेपरफुटी विरोधात कायदा रखडलेल्या नियुक्त्या, नोकर भरतीतील भ्रष्टाचार, जातनिहाय जनगणना, महिलांची सायबर सुरक्षा यासह इतर विविध मागणीकरिता घंटानाद आंदोलन करण्यात आले होते। आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र विरोध करण्यात आला। या घंटानाद आंदोलनात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकार डरती है, ईडी को आगे करती है, सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है। 26 जानेवारी रोजी गणेश गोरक्षण संस्थेचा 17वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला। यावेळी मान्यवर अतिथींनी गोसेवेचे महत्त्व विशद केले, तर गोशाळेच्या नवीन शेडचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले। 26 जानेवारी रोजी सराळा येथे गणेश गोरक्षण संस्थेचा 17वा वर्धापन दिवस थाटामाटात संपन्न झाला। यावेळी अतिथी म्हणून शिवधारा आश्रमचे डॉक्टर संतोष देव महाराज, जिल्हा शल्य चिकित्सक अकोला डॉक्टर तरंग तुषार वारे मॅडम, जीवदया प्रेमी दिलीप बाबा, दिलीपभाई शहा, महादेवराव भुईवार, आशिषजी मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते। गायीप्रमाणे आई वडिलांची सुद्धा सेवा प्रत्येकाने करावी, तसेच सध्या कलियुगात कोरोनासारखी महामारी, नैसर्गिक आपत्ती यापासून रक्षण करायचे असल्यास प्रकृतीला अनुसरूनच जीवन जगा, असे आवाहन जीवदया प्रेमी दिलीप बाबांनी केले। यासोबतच गायीच्या सेवेचे महत्त्व, सेंद्रिय शेतीचा मानवजातीला होणारा चांगला परिणाम यासह गोरक्षणाचे महत्त्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोशाळेच्या नवीन शेडचे भूमिपूजन करण्यात आले। गणेश गोरक्षण संस्थेचा वर्धापन दिन पाहता उपस्थित नागरिकांसाठी व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते।
याचा लाभ नागरिकांनी घेतला। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। जिल्ह्यात खासगी लक्झरी प्रवासी वाहतूकचे पसरले जाळे, RTO व रहदारी विभागाचे दुर्लक्ष। ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या राजपत्र मसुद्यावर हरकत, सकल ओबीसी समाजाने दिले निवेदन। पथक विक्रेत्यांसाठी तयार केलेल्या बाजाराकडे लघु व्यावसायिकांनी फिरवली पाठ, महापालिकेच्या लाखोंचा रुपयांचा चुराडा। औषधींवर सवलत देणाऱ्या त्या डॉक्टरवर अन्न व औषध प्रशासन कारवाई करेल का, सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न। बसस्थानक चौकातील अंडरपासमध्ये पाण्यात अडकली 4 व्हीलर, अंडरपासला आले स्विमिंग पूलचे स्वरूप। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।